असोसिएशनच्या माध्यमातून आणि या स्पर्धांच्या आयोजकांच्या माध्यमातून मात्र आनंद माने यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. दोन सलामीवीर फलंदाज अर्थातच सर्वाधिक सफलतम फलंदाज शशी जाधव स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र गजानन बोड्रे अर्थातच बावड्या. मागील आठवड्यातील जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा लास्ट टू लास्ट अर्थातच सेकंड लास्ट जी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून शशी जाधवची निवड करण्यात आली होती. मागील स्पर्धांचा जर आपण विचार केला तर संघाला पराभवाला सामोरं जरूर जावं लागलं होतं, परंतु सुपर डीची माऊली संघाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जर आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत या दुसऱ्या पर्वामध्ये पाहिलं तर मात्र कमालीचा राहिलाय. तर दोन विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती मात्र गोलंदाज सागर. राईट ओव्हर द विकेट सागर पहिला चेंडू. यावेळेला मात्र हलक्या हातानं चेंडूला स्टिअर केलाय. जरूर जोरकस फटका लगवायचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आपला निर्णय बदलला. ड्रिल देखील करताना आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला शशी जाधवला पाहू शकतो. पण शशी जाधव नो डाऊट गुणवत्ता ठासून भरलेली या खेळाडूमध्ये, आणि ज्या प्रकारचा खेळ टेनिस क्रिकेट असो किंवा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो, आपली गुणवत्ता, आपली स्ट्रेंथ, आपली ताकद, या ताकदीवरती खेळताना मात्र आपण नेहमीच या खेळाडूला पाहिलंय. परंतु इथे मात्र गजानन बोड्रे ज्या ठिकाणा या स्पर्धेला विराम दिला होता त्याच ठिकाणावर मात्र आपल्या फॉर्मची सुरुवात करत असताना पहिला चेंडू आणि कमालीचं टायमिंग, कलात्मक फटका, चेंडू लॉंग ऑफ चेडुक्यावरून 6 धावा षटकार. या षटकारानं मात्र सुपर डीची माऊली संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. मागील स्पर्धा सभापती चषकाची स्पर्धा झाली होती सुपर डीची माऊली स्पोर्ट्स कळंबोली आयोजित, आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये सापडलाय आणि कमालीचं टायमिंग पहा. मैदानाच्या चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये नो डाऊट. अनडाऊटेडली गजानन बोड्रेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सनी सिंग मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कमालीचा खेळ जरूर पाहायला मिळाला. पहिल्या स्पर्धेनंतर सनी सिंग कुठेतरी हरवले होते, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून तो जो पुराणा सनी सिंग आहे आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक रिस्पॉन्सिबल इनिंग सनीच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाली. थोड्याशा ट्रॉफीज या ठिकाणी डिले झाल्या, त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचे जेवढे विनर्स आहेत त्या सर्वांना आम्ही एकत्रितपणे सन्मानित करणार आहोत. परंतु गजानन बोड्रेला थांबवणं इथं थोडंसं विवडेल सागरसाठी प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. ते फलंदाज तर या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालाय आणि अंतिम 3 चेंडू जर आपण पाहिले तर तब्बल 14 धावा फलंदाज गजानन बोड्रेच्या बॅटमधनं. 2 चौकार 1 षटकार. पण चौकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केली जाणार की पुन्हा एकदा गजानन बोड्रेचा आक्रमक फटका, षटकार आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेला मात्र फटका फसलाय. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, गणेश त्या ठिकाणी चेंडूच्या पाठलाग करतायत आणि अगदी शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू जमिनीवरती आदळतोय. 2 धावा जरूर या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 17 धावा धावफलकावरती, ज्यापैकी 16 धावा आल्यात फलंदाज गजानन बोड्रेच्या बॅटमधून. 1 षटकार 2 चौकार. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा 16 धावा धावफलकावरती. याच धावगतीने जर धावा आल्या तर तब्बल 64 धावा धावफलकावरती, माफ करा, धावा आल्यात 17. गजानन बोड्रेला देखील माहिती होतं शेवटच्या चेंडूवरती निर्धाव जरूर आला असला तरी त्या 17 धावा. शशी जाधव 1 चेंडू 1 धाव, तर फलंदाज गजानन बोड्रे 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल 16 धावांची उपयुक्त खेळी.
तर शेवटचा चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा शशी जाधवकडे येते, परंतु शशी जाधव पुन्हा एकदा तीच रणनीती अवलंबणार. अर्थातच पहिल्या चेंडूवरती सिंगल काढून पुन्हा एकदा गजानन बोडरेला संधी दिली जाणार, कारण जो जबरदस्त फॉर्म गजानन बोडरेचा आपण पाहतोय गेली 2 टुर्नामेंट्स, तोच फॉर्म मात्र या ठिकाणी कायम राखला जाणार का. गोलंदाजीसाठी इथे मात्र पहिलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. गणेश वत्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. फुलरलेनची गोलंदाजी करणे ही ओळख आहे आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडून होते चूक. इट्स अ बाय. पंचांचा बायचा इशारा येतोय आणि स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा जो प्रयत्न होता, जो केविळवाना प्रयत्न आपण पाहिला, कारण शशी जाधव कोणत्याही प्रकारे आक्रमक फटका खेळताना दिसत नाहीये. केवळ सिंगल न स्ट्राईक दिली जाते ती गजानन बोडरे अर्थातच भावड्या या फलंदाजाला. ते मात्र चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंड कडे आहे फलंदाज. लाऊड अपील जरूर आहे. आनंद माने फारसं इंटरेस्टेड या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत नाहीयेत, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पंचांनी निर्वाळा दिलाय की कदाचित या ठिकाणी फलंदाज सेफ आहे. चला, पंचांचा इशारा अंतिम असेल प्लीज. दोनही संघांचा जर आपण विचार केला तर बरेचसे खेळाडू अदलीबदली होत असतात. टेनिस क्रिकेटचा ज्यावेळेला हंगाम येतो त्यावेळेला सुरेश मोहिते सुबडीची माऊली संघाकडून काही वेळेला आपण पाहिलेत, काही वेळेला आपण विनोद बिल्लाला जय मल्हार संघाकडून खेळताना पाहिले. म्हणजे एकंदर जर विचार केला तर दोनही संघांमधले संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत आणि त्यामुळेच की काय यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वेगाने निघतोय. पहा, ही ओळख आहे. गणेश वत्रेचा जर आपण विचार केला, मी सुरुवातीला देखील म्हटलं की एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये, त्यामुळे थोडासा डिफेन्सिव्हली खेळ करावा लागेल. गजानन बोडरेचा विचार केला तर मूळतः आक्रमक शैलीचा हा फलंदाज आहे, परंतु प्रत्येक वेळेला तुम्हाला आक्रमकता उपयुक्त ठरत नाही. ही आक्रमकता तुम्हाला अंगलट देखील येऊ शकते, त्यामुळे सिंगल ला प्राधान्य देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु गजानन बोडरेला थांबवणं थोडंसं कठीण आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर मानसिक दडपण होतं आणि या दडपणामधून स्वतःला सावरणं गरजेचं होतं आणि तोच प्रयत्न गजानन बोडरेचा. षटकार आलाय आणि षटकारानं मात्र जो दबाव होता तो दबाव मात्र काही अंशतः कमी करण्याचं काम या षटकाराने केलंय. सिंगल संघाची धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 26 धावांपर्यंत मजल मारतोय. अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक सिंगल डिलिव्हरी कशा पद्धतीने हाताळली जाणार. आनंद माने स्वतः संघनायक गोलंदाजाशी संपर्क साधतात. कमालीचा कमबॅक राहिलाय गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. त्यानंतर मात्र गणेश वत्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि कदाचित गणेश वत्रेला आणखीन एक षटक टाकण्याची संधी मिळणार का, हा मात्र गुलदस्त्यामध्ये असणारा प्रश्न आहे. कारण सागर पहिला आघाडीचं षटक फेकणारा गोलंदाज महाग ठरला. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला जातोय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा. 6 धावा. फ्लॅट बॅटेड षटकार. अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं मात्र संघ पुन्हा एकदा भक्कम स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि प्रतिषटक 16च्या सरासरीनं. धावफलकावरती मात्र धावा आल्यात त्या 32 धावा आणि एक जमेची बाजू म्हणजे दोनही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. गजानन बोडरेचा जर विचार केला तर वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 30 धावांची उपयुक्त खेळी या खेळाडूंना साकारले. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, त्यामुळे स्वयंसेवकांना आयोजकांना विनंती असेल की आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रतिषटक 16च्या सरासरीनं 32वा धावफलकावरती आल्यात आणि गोलंदाज राजू यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. एक चांगला निर्णय मी म्हणेन जय मल्हार संघाच्या संघनायकाचा, कारण गणेश वत्रेकडनं 2 षटकं
अपेक्षित केली गेली होती आणि जर गणेशला 2 षटकं हाताळायची असेल तर या ठिकाणी नौका गोलंदाज वापरणं गरजेचं आहे. सागरनं एक षटक हाताळलं, 17 धावा खर्च केल्या, एक षटक हाताळलं गोलंदाज गणेशनं. अंतिम चेंडूवरती षटकार आला आणि त्यामुळे कदाचित ह्या षटकाचं ॲनालिसिस बिघडलं. अन्यथा 9 धावा दिल्या होत्या पहिल्या 5 चेंडूंमध्ये. परंतु याच खेळासाठी तर ओळखला जातो फलंदाज गजानन बोडरे, ज्यानं तब्बल 30 धावांचे उपयुक्त खेळी आतापर्यंत आपल्या संघासाठी साकारले. परंतु शशी जाधव थोडासा मी म्हणेन की संयमी खेळ इथे दाखवत असताना गोलंदाज राजू या ठिकाणी चेंडू सापडला असेल तर प्लीज परत करायचं आहे मित्रांनो. थँक्यू. तर मॅच बॉल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर गोलंदाज राजू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र थोडासा आक्रमक पवित्रा जरूर पाहायला मिळाला शशी जाधवचा. मात्र बॅटीचा केवळ इनर एज घेत चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या मागे. सिंगल मात्र जरूर मिळाली आणि या सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या 33 धावा धावफलकावरती. तर उर्वरित थोडासा वेळ या ठिकाणी जरूर घेतला जातो. तर आता मात्र राजू समोर चॅलेंज असणार आहे गजानन बोडरेचं. यावेळेला चेंडूला उंची दिली गेली, अतिरिक्त खांद्यांचा वापर, शोल्डर राईटच्या जवळून जाणारा चेंडू. पंच मात्र अवांतर चेंडूचा इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल. चला पंचांचा इशारा आलाय. शोल्डर राईटच्या जवळून हा चेंडू गेला होता. स्क्वेअर लेग पंचांकडे सुरुवातीला पाहिलं आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय दिला. इट्स अ वाईट बॉल. सो इट्स अ वाईट बॉल. चला विनंती असेल खेळाडूंना, थोडाशी खेळ भावना आपली महत्वाची आहे. गोलंदाज राजू असतील, त्याचबरोबर आनंद माने स्वतः संघनायक असतील जय मल्हार स्पोर्ट्स कळंबोली संघाचे. सो इट्स 1 फॉर द ओव्हरचा इशारा आता मात्र पंचांचा आलाय, स्क्वेअर लेग पंचांचा. चांगली उंची आहे गोलंदाजाकडे, परंतु खेळ भावना देखील तितकीच महत्वाची आहे. दोनही संघांचा जर आपण विचार केला तर मैत्रीपूर्ण संबंध आहे दोनही संघांमध्ये, नो डाऊट. चला आयोजन समितीचे अक्षय सरदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना, पहा खेळ भावना, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमेन्स असं म्हटलं जातं. त्यामुळे निर्णय काही वेळेला तुमच्या सोबत असतील, काही वेळेला निर्णय तुमच्या विरोधामध्ये असतील, परंतु या दोनही परिस्थितीमध्ये अपेक्षित आहे ते तुमचं सहकार्य. कारण कोणत्याही स्पर्धेला खेळाडूंचं सहकार्य, संघांचं सहकार्य आणि खेळ भावना या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. त्यामुळे विनंती असेल जय मल्हार संघनायक, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल प्लीज. तर पंचाने पुन्हा एकदा निर्णय आमच्यापर्यंत अगोदर पोहोचवायचा आहे. इट्स अ वाईट बॉल. येस, थँक्यू. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34वा धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना क्रिकेट म्हटल्यानंतर अशा प्रकारच्या सातत्यानं संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. कारण सुपर डीजी माऊली संघाची ताकद अर्थातच फलंदाजीचा जर आपण विचार केला तर हे दोन सलामीवीर फलंदाज, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन फलंदाजांना बाद करायचा हा मानस जय मल्हार संघाचा.
यावेळेला मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे कव्हर रिझन मध्ये स्वतः संघनायक आनंद माने एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र नकार दिला आहे. 35 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय सुपर्डीची माऊली संघ आणि प्रत्येक एका धावेनंतर मात्र चेअरअप आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कारण आहे शशी जाधव आणि गजानन बोडरे हे दोन सर्वाधिक सफलतम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुपर्डीची माऊली संघासाठी यावेळेला मात्र बॅकफुटला गेलाय फलंदाज आणि कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेलगत चेंडू अडवला जातोय, अडला जातोय आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या गेल्या. 3 चौथ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालंय आणि फलंदाज शशी जाधव ची खेळी मात्र संपुष्टात. 3 झाल्या, चौथीला आऊट. 3 धावा पूर्ण झाल्या होत्या. चौथी धाव घेण्याचा मानस दाखवला इथे शशी जाधवनं. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि इनेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये रामदास महानवर अर्थातच रामा. तर रामदास महानवर अर्थातच रामा नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज रामदास महानवर अर्थातच रामा नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता केवळ आक्रमण आपल्याला येणाऱ्या षटकांमध्ये पाहायला मिळणार यातील मात्र शंका नाही आहे. कारण जो प्लॅटफॉर्म सेट केला होता गजानन बोडरेनं, एक भक्कम पाया रचला गेला होता एका मोठ्या धावसंख्येसाठी. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. पण सर्वस्व या ठिकाणी पडायला लावलं जात आहे. दोनही संघांचा जर आपण विचार केला तर दोनही संघांमध्ये असणारे संबंध हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, नो डाऊट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 13 संघ आपण एकमेकांसमोर पाहणार आहोत आणि इंटर कॉलनी क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला हंगाम सुरू होतो, पावसाळी रबर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेटचा हंगाम असो, प्रत्येक संघाचे इतर संघाबरोबर असणारे संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. जी काही चुरस असेल, जी काही लढत असेल ही मैदानाच्या आतमध्ये असते, परंतु मैदानाच्या बाहेर मात्र प्रत्येक खेळाडूचे आणि प्रत्येक संघाचे संबंध हे मैत्रीपूर्ण असतात. आज जर आपण पाहिलं तर जागतिक मैत्री दिन देखील आहे, वर्ल्ड फ्रेंडशिप डे आपण साजरा करतोय आणि इथे मात्र मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतात. या 2 धावेंच्या बरोबरीनं रामदास महानवर आपलं वैयक्तिक खातं उघडत आहेत. 2 संघाला मात्र घेऊन जात आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 1 गडी बाद, 41 धावा धावफलकावर. 41 रन्स ऑन द बोर्ड. परंतु जय मल्हार संघाचं चांगलं कमबॅक जरूर पाहायला मिळते. पण खास करून गोलंदाज राजूचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. या षटकामध्ये कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी मात्र दिली गेली नाहीये आणि ही जमेची बाजू ठरते ती जय मल्हार स्पोर्ट्स कळंबोली संघासाठी. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटच्या चेंडूवरती रामदास महानवर चौकार किंवा षटकार ज्या खेळासाठी हा फलंदाज ओळखला जातो इथे मात्र सरळ निघतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळालं तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून जय मल्हार संघाचं. आणि अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा कोणत्या गोलंदाजाकडे जाणार? येस, नो डाऊट गणेश म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार, कारण गजानन बोडरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटक हाताळलं गोलंदाज सागरनं, ज्याने एकूण 17 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं ते षटक होतं. दुसरं षटक हाताळलं गोलंदाज गणेशनं. अंतिम चेंडूवरती जरूर षटकार आला, कारण पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा होत्या. अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारानं मात्र 15 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक हाताळलं गोलंदाज राजूनं. आणि काय कमालीचा स्पेल इथे मात्र कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या धावा खर्च केल्या या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 9. कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही आणि एक सांघिक सफलता मात्र या षटकामध्ये मिळाली धावबादच्या स्वरूपामध्ये, ती फलंदाज शशी जाधवची. आणि त्यानंतर मात्र अवघ्या 9 धावा देत असताना डॅमेज कंट्रोलिंग किंवा इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली, ती गोलंदाज
राजू या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून अंतिम 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जाणार, कारण पुन्हा एकदा एक बॅटल आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल आणि ते बॅटल मात्र असणार आहे ते गणेश वत्रे वर्सेस गजानन बोडरे. 41 41 धावा आहेत धावफलकावरती. इथून मात्र कमीत कमी 20 ते 25 धावा अंतिम षटकामध्ये शोधण्याचा प्रयत्न असेल, परंतु गणेशच्या विरोधामध्ये 25 धावा शोधणं हे थोडंसं मी म्हणेन की आव्हानात्मक असणार आहे. इथे मात्र किसन होता डीप मध्ये, प्रॉपर कॉलिंगचा अभाव. गजानन बोडरे दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हता आणि प्रयत्न मात्र अखूड पडतायत. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय. दुसरा धावबादचा बळी मात्र या ठिकाणी ठरतोय गजानन बोडरे. 2 गडी बाद आणि धावफलकावरती धावा मात्र येत आहेत त्या 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आणि आता मात्र आणखीन एक विस्फोटक फलंदाज प्रसाद टावरे मैदानाच्या आतमध्ये. या वर्षीचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतला हंगाम जर आपण पाहिला तर प्रसाद टावरेनं प्रभावित करणारी फलंदाजी केली, नो डाऊट. आणि अशा वेळेला प्रसाद टावरेलाच मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळाली जिथे संघाला गरज आहे एका भक्कम स्थितीची. आणि ती भक्कम स्थिती जर कोण यावेळेला मिळवून देऊ शकतो आपल्या संघाला तर तो खेळाडू म्हणजे प्रसाद टावरे. राईट टाइम राईट प्लेस, तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची उपयुक्त खेळी करणारा गजानन बोडरे मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जय मल्हार संघाकडे ही संधी आहे. एकूण चेंडू झाले आहेत या षटकातील 1, माफ करा. आणि अंतिम 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जाणार. प्रसाद टावरे थोडासा जो दबाव आहे तो दबाव मात्र जरूर पाहायला मिळतोय, कारण सोपी गोष्ट नसते. एकतर दुपारचं सत्र आहे, उन्हाचा तडाखा जरूर जाणवू लागलाय, कारण अपेक्षा होती श्रावण सरी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इथे मात्र फटका फसला आहे. प्रसाद टावरे थोडासा असफल अयशस्वी, परंतु गोलंदाज गणेश वत्रेची का निवड केली दुसऱ्या षटकासाठी याची पोचपावती मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून देतोय. जरूर पहिल्या चेंडूवरती सांघिक सफलता मिळाली, धावबादच्या स्वरूपामध्ये गडी गमावला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रसाद टावरे सारख्या आक्रमक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. ही गुणवत्ता आहे गोलंदाज गणेश वत्रेची आणि हा विश्वास आहे संघनायकाचा गणेश वत्रेवर असणारा. हा असा गोलंदाज आहे की जो एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातल्या त्यात उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेला मैदानावरती असतात त्यावेळेला मात्र डावखुरा गोलंदाज हा उपयुक्त पर्याय ठरतो आणि तो डावखुरा गोलंदाज यावेळेला मात्र आपली किमया या मैदानावरती दाखवत असताना रामदास महानवर अर्थातच रामा जो ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी, पण तो अशा खेळाडूला देखील संघर्ष करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जो आक्रमकता पहिल्या 2 षटकांमध्ये गजानन बोडरेच्या बॅटमधून आपण पाहिली, अंतिम 2 षटकामध्ये गोलंदाज राजूनं कमालीचा स्पेल इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र त्याच्याच पावलावर पाऊल टाकत असताना गणेश वत्रेनं मात्र कमालीचा स्पेल या ठिकाणी हाताळलाय. यावेळेस पॅडलाईनला हा चेंडू होता. आशिष राम क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या खेळाडूला आपण नेहमी ऑन द टोस पाहतो, नो डाऊट सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे शेषराम. चेंडू मात्र अडवला जातोय. फाईन लेग शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलमध्ये सिंगल मात्र या ठिकाणी मिळते. तर नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूर वाक्षे. 45 रन्स ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र गणेश वत्रेने आपली किमया या ठिकाणी नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवले गेले. का संघनायकानं विश्वास दर्शवला आणि तो विश्वास कशा पद्धतीने सार्थ केला गेला याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. ही असते गुणवत्ता एका खेळाडूची आणि संघनायक ॲज अ कॅप्टन म्हणून ती गुणवत्ता तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. पण गजानन बोडरे आणि शशी जाधव ही जोडी मैदानातून परतल्यानंतर मात्र धावान करता संघर्ष करताना आपण पाहिला तो सुपर डीजी माऊली संघाला. हीच कुठेतरी कमतरता आपल्याला सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. ती सुपर डीजी माऊली संघाची थोडंसं प्रोटेक्शन या ठिकाणी वाढवलं जाते, कारण लास्ट टू गो 1 टू गो हा पंचांचा इशारा इथे मात्र आलाय. परंतु या चेंडूवरती षटकार लगावण्याची धमक आहे फलंदाजामध्ये, नो डाऊट.
परंतु गणेश मत्रेचा जो करंट फॉर्म आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून कमालीचा स्पेल, इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम चेंडूवरती देखील आली आहे फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. ज्या धावगतीचा आलेख पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 32 धावा होता, 16ची सरासरी होती. अंतिम 2 षटकामध्ये मात्र 12 चेंडूत धावा आल्या फक्त आणि फक्त 14. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा उभारल्या गेल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 आणि इक्वेशन मात्र विजयासाठीचं लक्ष उभारलं गेलं ते 48 धावांचं. फक्त आणि फक्त 5 धावा अंतिम षटकामध्ये आल्या स्लॉग ओव्हरमध्ये. तर या दरम्यान विनंती असेल आदित्य प्रिया स्मॅश विरुद्ध गणेश कोलप 11 या दोनही संघाच्या संघनायकांना पहिली पुकार आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आदित्य प्रिया स्मॅश विरुद्ध गणेश कोलप 11 संघाच्या संघनायकांना ही पहिली पुकार आहे. आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला मित्रांनो. धावफलकावरती धावा आल्यात 47 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे ते 48 धावांचं. पण तरी देखील आपण पाहिलं तर प्रतिषेधक 12च्या सरासरीनं तुम्हाला धावगतीचा पाठलाग करायचा आहे आणि 12च्या सरासरीनं धावगतीचा पाठलाग करत असताना तुम्हाला षटकामध्ये किमान एक मोठा फटका हा नक्कीच साकारावा लागेल आणि ती जबाबदारी असेल आघाडीच्या गोलंदाजावरती, अर्थातच सलामीवीर फलंदाजाच्या. चला आदित्य प्रिया स्मॅश आणि गणेश कोलप 11 आदित्य प्रिया संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर विनंती असेल गणेश कोलप 11 संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी. यस थँक्यू.
तर या दरम्यान आता मात्र सामना सुरू होते. अतिशय मोठा सामना यावेळेस आता मात्र पाहत आहोत आपण. पहिल्या फेरीतील चौथा सामना रंगतोय तो जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध डिजिमा स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे 48 धावांचं आव्हान यावेळेस आता मात्र करतात. तर पंच हॅपी, पंच ऑन द बॅट, धन्यवाद. तर एकूण 2 धावा आता मात्र यावेळेस खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात एकवटताना. फलंदाज किसन आणि फलंदाज सुरेश मोहिते. फलंदाज किसन याला आता मात्र पहिल्याच चेंडूवरती आता मात्र मिळतं जीवनदान. या जीवनदानाचा फायदा कसा मिळवणार याचं मात्र उत्तर येणारा वेळ आणि येणारा काळच ठरवेल. कारण असं म्हणतात क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये उडालेला प्रत्येक झेल हा निश्चितच पूर्ण केला गेला पाहिजे. कारण असं म्हणतात की पकडो कॅच और जीतो मॅच. याचं जिवंत आणि मूर्तिवंत उदाहरण आपण पाहिलं पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्यामध्ये जो रंगला होता रणजित कट्टे पाटील किंग्स 11 आणि ईगल या दोन संघादरम्यान, जिथे फलंदाज सनी सिंगचा इथे मात्र झेल सोडला गेला आणि त्याच फलंदाज सनी सिंगने जवळपास मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आणि 13 चेंडूमध्ये 38 धावांची घणाघाती खेळी केली आणि तो सामना आता मात्र खिशात घातला गेला तो रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाने. तर या पहिल्या फेरीतील चौथा सामना जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध डीजी मार्स स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे नाणेफेकीचं पहिलं युद्ध जिंकलं होतं जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने आणि प्रथम आमंत्रित केलं गेलं ते डीजी मार्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. डीजी मार्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने मर्यादित 24 चेंडूमध्ये 48 धावांचं आव्हान उभं केलंय ते जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर, जिथे षटक क्रमांक 1 हाताळतोय गोलंदाज एक तेच गोलंदाज कळंबोली एक्सप्रेस म्हणून ज्याचं नाव उल्लेख केला जातो असा गोलंदाज कैलास यावेळेस चौधरी षटक क्रमांक 1 हाताळतोय. तर वाईटची हॅट्रिक आता मात्र आपण पाहत आहोत. धावसंख्या या दरम्यान 7 ही धावसंख्या यावेळेस धावफलकावरती. या दरम्यान पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू, परंतु फलंदाज कोणतेही जास्त मेहनत न करता निश्चितच बोनस स्वरूपात धावा देऊन जातोय तो गोलंदाज कैलास चौधरी. कैलास चौधरीने विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू हे आव्हान तर टाकले आहेत, म्हणजे निश्चितच कोणतेही परिश्रम न करता आता मात्र धावा एकवटण्यात दिशाला. या दरम्यान निश्चितच चेंडू काही काळ हवेत वास्तव्य करतोय. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु कॉटन बॉलची संधी इथे होती, परंतु निश्चितच शेवटच्या क्षणी आय कॉन्टॅक्ट इथे मात्र हटला गेला आणि निश्चितच असं म्हणतात की नजरहटी आणि दुर्घटना घटी. या दरम्यान जिथे झेल बाद हवा होता होईला, परंतु तिथे आता मात्र जीवनदान मिळते आणि निश्चितच जीवनदान मात्र मिळते ते कोणाला, तर तो मात्र फलंदाज सुरेश मोहिते याला, ज्याने गार्डी प्रीमियम लीग ज्याने गाजवली, सांगली प्रीमियर लीग ज्याने गाजवली आणि निश्चितच कळंबोलीतील अनेक असे सामने जे त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवले असे फलंदाज आता मात्र सुरेश मोहितेच्या मात्र माध्यमातून हा झेल सुटला गेला आणि निश्चितच या झेलचा परिणाम काय होणार याचं मात्र उत्तर येणारा काळ आणि येणारा वेळ सांगेल. तत्पूर्वी जर विचार केला आपण एक जर कटाक्ष टाकला तर जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली संघाची धावसंख्या आहे ती दुहेरी अंकामध्ये म्हणजेच 11च्या घरामध्ये. जमीची बाजू एक म्हणजे अद्याप देखील फलंदाज किसन खेळतो आपल्या नाबाद 7 या धावसंख्येवरती. सुरेश मोहिते खेळतोय आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईकवरती येईल. या दरम्यान निश्चितच चांगलं कमबॅक करावं लागेल, चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज कैलास जाधवचा. परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस आता मात्र टाकण्यात यश आलंय ते गोलंदाज कैलास जाधव. याच आणि याच प्रकारच्या एक चांगल्या लाईन आणि लेंथवरती मात्र तुम्हाला मारा करावा लागेल जर तुम्हाला कळंबोली क्रिकेट असोसिएशन या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपलं आव्हान जर तुम्हाला आपलं शाबूत ठेवायचं असेल, कायम ठेवायचं असेल आणि पुढील फेरीमध्ये जर तुम्हाला प्रवेश न्यायचा असेल तर मग मात्र तुम्हाला या आणि अशा प्रकारच्या डिलिव्हरीची फार फार गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा तयार, पंचांना पारगट टाकला चेंडू, परंतु फलंदाज सुरेश मोहिते जास्त काळ शांत ठेवू चालणार नाही आणि दरम्यान चेंडू मात्र जाणून बुजून हवेत लॉफ्ट केला गेलाय. चेंडू जातोय तो आपल्या ऑन साईड क्षेत्रातून, जिथे सेमीरच्या नजीक जिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धावा धावून पूर्ण करतात. या 2 धावाच्या बराबरीनंतर सुरेश मोहिते आपलं खातं खुलं करतोय 2 या धावसंख्येने. तर सांघिक जर विचार केला
तर जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ जाऊन थांबतोय षटक क्रमांक 1 म्हणजे जवळपास 6 चेंडूच्या सामन्यानंतर समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिन गडी बाद 13च्या घरामध्ये. डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचा आपण जर विचार केला तर त्यावेळेस त्यांनी धावा जमवल्या होत्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 17, परंतु त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय ते जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने 13 या धावसंख्येवरती. जमेची बाजू म्हणजे एक की निश्चितच दोन्ही विस्फोटक दोन्ही आक्रमक फलंदाज यावेळेस देखील अजून देखील खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. तर 48 धावांचा पाठलाग करताना 13 धावांपर्यंत निश्चितच मजल आतापर्यंत मारण्यात यश आलंय. ते डीजे माऊली संघाच्या विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. बघूया निश्चितच 18 चेंडू आणि 35 धावांच्या यावेळेस जर पल्ला गाठायचा असेल तर मग मात्र फलंदाज सुरेश मोहिते याला मात्र एक मोठी खेळी करावी लागणार आहे. कारण ज्या प्रकारची खेळी केली होती मध्यंतरी जे मागच्या या पहिल्या सीझनमध्ये फलंदाज राजीव आणि फलंदाज गणेश यांनी माफ करा गजानन बोडरे यांनी त्याच प्रकारची फलंदाजी तग धरून फलंदाजी करावी लागेल ते फलंदाज सुरेश मोहितेकडे. कारण सुरेश मोहितेकडे ती ताकद आहे ती क्षमता आहे. कारण फलंदाज सुरेश मोहिते आपण जर यावर्षी फॉर्म पाहिला तर सध्या तरी चांगल्या फॉर्ममध्ये असताना दिसतोय. कारण त्याने नुकतंच ज्यावेळी टेनिस बॉलमध्ये ज्याने गाडी प्रीमियर लीग गाजवली सांगली प्रीमियर लीग गाजवली त्यानंतर कळंबोलीमधील अनेक अशा या मैदानावरती अतिशय मोठमोठे सामने ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती ज्याने आपल्या संघाच्या बाजूने झुकवले असा फलंदाज अद्याप देखील खेळपट्टीवरती उपस्थित आहे. या दरम्यान जर बघितलं तर जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज किसनेचा, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटसा संपर्क होत नसल्यामुळे चेंडू जातोय तो आपल्या फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षक याच्याकडे चेंडूची उचल होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपापला एंड इथे आता मात्र बदलतात. आणि याच बरोबर गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज शशी जाधवचा न समजणारा चेंडू होता. बघा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. पावलांचा वापर जर केला गेला असता फलंदाज सुरेश मोहिते करवी तर या चेंडूवरती किमान 2 किंवा 4 धावा एकवटण्यात यश आलं असतं. परंतु आपण जर पावलांचा वापर जर केला गेला नाही तर मग मात्र या आणि अशा प्रकारच्या निर्धाव चेंडूला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू लोअर फुलचा चेंडू होता. चेंडूवरती आता मात्र घणागदी प्रहार, परंतु प्रहार मात्र फसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. शेवटच्या क्षणी आता मात्र चेंडू दान होतो तो भूमीला आणि चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत फलंदाज किसन आणि फलंदाज सुरेश मोहिते 3 धावा एकवटण्यात यश आले. मोहिते याला मिळालेलं हे दुसरं मोठं जीवनदान आहे. परंतु या जीवनदानाचा तो कितपत फायदा उचलतो याचं उत्तर येणारा वेळ आणि येणारा काळ सांगेल. हजमा आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आंतरराष्ट्रीय फलंदाज वीरेंद्र सहवाग यांनी जर आपल्या पावलांचा वापर जर योग्यरित्या केला असता तर निश्चितच तो एक महान खेळाडू होऊ शकला असता. परंतु त्याचा फुटवर्क हा त्याचा वीक पॉईंट होता आणि त्यामुळे काय की तो बऱ्याच वेळा आपल्याला LB किंवा त्रिफाचीत होताना दिसलं गेलं आहे. परंतु ते होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट. आपण सध्या पाहत आहोत रबर बॉल पावसाळी क्रिकेटची स्पर्धा. या दरम्यान चेंडू आखो टप्पा चेंडू यावेळेस बघा पावलांचा वापर केला बॉडीवर ट्रान्सफर केला गेला आहे आणि आखो टप्प्याच्या चेंडूवरती मिळाल्या त्या 6 खणखणीत धावा आणि या 6 धावांचं समीकरण मात्र 6ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची बिनबाद 23च्या घरामध्ये. फलंदाज किसन आता मात्र आक्रमक आणि रौद्र रूप मात्र धारण केले कारण त्याला माहिती आहे की जितक्यात लवकरात लवकर हा सामना संपवता येईल तितक्यात लवकरात लवकर हा सामना आपल्या संपवता आला पाहिजे. विचार केला तर आव्हान आहे ते 48 धावांचं. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 23 म्हणजे अजून देखील 25 धावांची गरज. परंतु या 25 धावांची गरज असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका आला. आखो टप्पा चेंडू होता. गुडलन स्पॉट वरून मात्र चेंडू उसळी दिली गेली आणि या चेंडूवरती जणू काही 6 धावांची मोहर लागली होती काय. तसा चेंडू रिलीज झाला गोलंदाजाच्या हातामधून. त्याच प्रकारचा एक स्वीट साऊंड यावेळेस आता मात्र आला गेला आणि हा चेंडू जाऊन विसावला तो सीमेरेषे बाहेर खणखणीत षटकाच्या माध्यमातून. म्हणजे विचार केला तर अद्याप देखील 19 धावांची गरज आहे ती आता मात्र जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला.
एखाद्या फुग्यातून हवा काढावी तशी आता मात्र हवा काढतोय तो गोलंदाज शशी जाधवची. कारण विचार केला शशी जाधव हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. अनेक मोठमोठे सामने रणजी क्रिकेट असतील किंवा निश्चितच जर प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडू असेल तर त्या व्यावसायिक खेळाडूंच्या मध्ये याची गणती आता मात्र होते ती शशी जाधवची. परंतु या शशी जाधववरती आता मात्र विचार केला तर फलंदाज किसन याने आता मात्र आक्रमक आणि रौद्र रूप मात्र धारण केले गेलेलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. या 2 षटकांचा तिसरी षटकार म्हणजे हॅट्रिक पूर्ण होईल का हे मात्र बघण्यात उत्सुकता. या दरम्यान चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रातून सरळ 6 धावांकरता हेलिकॉप्टर फटका चे एव्हिएशन आता मात्र इथे केले गेले आणि ते निश्चितच तो फटका आता मात्र परिपूर्ण झाला आणि षटकारांची हॅट्रिक आता मात्र पूर्ण करतोय तो तडाख्याबंद विस्फोटक फलंदाज किसन. आणि विचार केला तर येणारे काही चेंडू आणि मात्र 16 धावांची गरज आहे. तो जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंब संघाची बघा 48 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ म्हणजे या संघातील प्राथमिक जोडी धावसंख्या आहे ती यावेळेस धावफलकावरती आता मात्र 35 म्हणजे अजून देखील जवळपास 16 धावांची गरज आहे ती जय मल्हार संघाला या फेरीतून पुढील फेरीमध्ये दिमागदार पद्धतीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. परंतु डीजी मास स्पोर्ट क्लब कळंब संघाला देखील कमी लिखून चालणार नाही. कारण त्यांच्याकडे सुद्धा एक त्यांच्याकडे ताकद आहे, धमक आहे, कुवक आहे की कोणत्याही क्षणी ही बाजी ही आपल्या बाजून झुकवण्यात ताकद आहे. आणि या दरम्यान 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या 12 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती आता मात्र 35. जमेची बाजू म्हणजे एक की आतापर्यंत कोणताही फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेला नाहीये. सलामीला आलेला फलंदाज किसन आणि फलंदाज सुरेश एक चांगली मोठी भागीदारी करतात. विचार केला तर फलंदाज सुरेश च्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही. परंतु जी साथ लागते जी भागीदारी लागते त्या भागीदारीची मात्र त्या भागीदारीची आता मात्र पूर्णपणे जबाबदारी भिस्त आपल्या खांद्यांवरती घेतली ती तडाखेबंद फलंदाज सुरेश मोहिते याने. फलंदाज किसनचा विचार केला तर किसनने आता मात्र आपलं रौद्ररूप धारण केले. का आपण जय मल्हार संघाचे सलामीचे फलंदाज आहोत याची चुणूक याचं उदाहरण एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण आता मात्र दाखवून दिले ते फलंदाज किसन याने आपल्या बॅटच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 मोठे फटके आता मात्र दिले गेलेत आणि याच बरोबर फलंदाज सुरेश मोहितेचा आता मात्र खेळीचा इथे अंत. तर पहिला मोठा हादरा यावेळेस जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला धावसंख्या धावफलकावरती असताना मात्र 35 या धावसंख्येवरती आता मात्र पहिला मोठा हादरा मिळतोय. पहिली वहिली शिकार जाळ्यात सापडते ती सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज कैलास याच्या माध्यमातून. फलंदाज सुरेश मोहिते बाद झाल्यानंतर आता मात्र क्रमांक 3 वरती येतोय तो एक फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणावा लागेल. कारण सागर दरेकरचा विचार केला तर एका दुःखापेक्षा जास्त आत्मविश्वास आहे त्याला तो षटकार आणि चौकारावरती. बघूया या येणाऱ्या या शिल्लक राहिलेल्या चेंडूंवरती किती षटकार आणि किती चौकार मारणार. कारण समीकरण आपण जर विचार केला तर 48 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा होता. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावा जमत यश आले ते आता मात्र 41 म्हणजे अजून देखील 7 धावांची गरज आहे ती यावेळेस आता मात्र या संघाला पहिला या सामन्यात या पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. तर स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज किसन, नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सागर दरेकर. एक वेगवान गोलंदाज विरुद्ध एक विस्फोटक फलंदाज असा हा सामना भर उन्हामध्ये आपण यावेळेस आपण पाहत आहोत. एकीकडे असेल कळंबोली एक्सप्रेस कैलास चौधरी तर एकीकडे असेल जय मल्हार संघाचा विस्फोटक फलंदाज किसन. या दरम्यान अवांतर चेंडू या अवांतर चेंडूने आता मात्र विजयाचं अंतर आहे ते आता मात्र 1 ने कमी झालेलं आहे. धावसंख्येचा फलक विचार केला तर धावसंख्येचा आलेख आपल्याला दाखवतोय की आतापर्यंत 42 धावा जमवण्यात यश आलंय ते जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला 6 धावांची गरज आहे ती यावेळेस. म्हणजे जर विचार केला तर
क्रिकेटच्या परिभाषेत फक्त आणि फक्त एका फटक्याचा खेळ आणि तो फटका आलाय. फलंदाज किसन याच्या बॅटमधून जवळपास या खेळीमध्ये किसन याने आता मात्र 19 षटकार लागवले, ते मात्र 5 षटकारांच्या या घणाघाती खेळीच्या जोरावरती जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने डीजी मास या संघावरती मात्र